फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर आधी ॲट 10 करायला आपल्याला ॲट 50 लेस 40 ॲट 10 झाले. मग 6 चा फॉर्म्युला यूज करायला ॲट 10 लेस 4 ॲट 6 चा बिग फ्रँड फॉर्म्युला ॲट 16 झाले आपले. आणि हे ॲट 40 आणि हे 7 ॲट 47 झाले. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं 97. 97 आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर आपण राईट डाउन
100 आणि हे लेस 100 आणि 10 लेस केले आपण. आता लेस 1 करायचं. तर इथं फक्त आपल्याकडे 1000 ऍड आहे. मग याच्यातून 1000 मधून लेस 11 कसे करणार? तर आता बघा तुम्ही लेस 1000 केले, ऍड 900 ऍड 90 हे ऍड करून घ्यायचे. केले आपले लेस 10 झाले, लेस 10 ऍड 9. लेस 1 चा फॉर्म्युला यूज केला आपण. लेस 10 ऍड 9 कुठला फॉर्म्युला आहे हा? बिग फ्रॅक्ट फॉर्म्युला. आन्सर आला आपला. आन्सर काय आहे आपलं? 999. Abacus clear. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. add 444 add 222 add 222 ॲडिशनचं एक्झाम्पल आहे हे. आपण सॉल्व करून बघू आपला आन्सर काय येतं ते. add 444 add 222 कसे ऍड करायचे? तर add 222 करायला आपल्याला add 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. add 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? add 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आहे add 5 less 3 add 200 झाले आता 20 add 5 less 3 20 पण झाले आता 2 add 5 less 3 add 222 झाले आपले. आता आपल्याला add 222 परत add 222 करायचे. मग आपल्याकडे बिट अवेलेबल आहे. add 222 ऍड केले आपले. आन्सर आला. आन्सर काय आहे आपला? 888 आन्सर आलेला आहे आपला. ओके, आन्सर आपण राईट डाउन करून घेऊ. Abacus clear. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं add 999 less 333 less 222. हे पण सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे आपलं. आपण सॉल्व करू. add 999 less 333 less 333 less 333 केले, less 222. आता याच्यात मधनं आपल्याला लेस 222 करायचे आहे. तर कसं होणार लेस 222? तर लेस 222 करायला आपल्याला लेस 2 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करावा लागेल.
एक्झाम्पल बघितली आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची, काही 2 डिजिटची, काही बघितली 3 डिजिटची. असेच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चर.